शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले। सिंधुदुर्गमध्ये भाषणादरम्यान राणेंनी मारामाऱ्या केल्या, मर्डर केला असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलाय। नारायण राणे यांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, मर्डर वगैरे सगळं केलं असं म्हणत गोगावले यांनी जे विधान केलेलं आहे त्यामुळे आता वादाची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे सुद्धा उपस्थित होते। त्यांच्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान भरत गोगावले खरं तेच म्हणाले अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। त्यावेळेला बाळासाहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, अनेक नेते मंडळी आम्ही जवळून पाहिलेले। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, बरं सगळं झालं। हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही। देवीला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जोडून चालायचं। पण त्यांच्या पण काही मंडळी थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला, बाकी काय नाही। नारायणांच्या बद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेले आहे। खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतच वाढवली आहे। फक्त माझा भरत शेट्टी एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची झालात, ज्याप्रमाणे राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला, त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मारामारी खून करून दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय, असा प्रश्न भरत शेट्टींना माझा आहे।